येस, फिजिक्सचा आपण सेशन बघतोय, मी स्क्रीन शेअर केलेली. फिजिक्सचा पहिला चॅप्टर आहे आपला मेजरमेंट. मेजरमेंट 4 सिस्टीम मध्ये प्रामुख्याने आहे. सीजीएस म्हणजेच सेंटीमीटर ग्रॅम सेकंड, नंतर एमकेएस मीटर किलोग्रॅम सेकंड, एफपीएस फूट पाऊंड सेकंड आणि एसआय ज्याला इंटरनॅशनल सिस्टीम आपण म्हणतो. 7 फंडामेंटल युनिट आहे, ज्या 7 फंडामेंटल युनिट वरूनच नंतर आपले जे काही सगळे युनिट आहेत ते डिराईव्ह झालेले आहेत. एक्झाम्पल मोमेंटम बघा. मोमेंटम काय असतं? मास इंटू व्हेलोसिटी. पण व्हेलोसिटी काय असतं? डिस्टन्स अपॉन टाइम. मग डिस्टन्स येतोय का इथं? यस. टाइम येतोय का? यस. मास येतोय का? यस. म्हणजे मोमेंटम हे जे काही युनिट आहे हे या फंडामेंटल युनिट वरून डिराईव्ह झाले, ते तुम्हाला इथं दिसतंय. नेक्स्ट फंडामेंटल युनिट कोणते? तर 7. लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स. लेंथ मीटर मध्ये मोजली जाते, मास केजी मध्ये, टाइम सेकंड, टेम्परेचर केल्विन मध्ये, करंट एम्पियर मध्ये मोजलं जातं. इथं व्होल्ट वगैरे असं काहीतरी तुम्हाला येऊ शकतं फसवायला. ल्युमिनस इंटेन्सिटी कॅन्डेला मध्ये मोजली जाते आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स मोल मध्ये मोजलं जातं. ल्युमिनस इंटेन्सिटी, अमाऊंट ऑफ सबस्टन्स लक्षात येणार नाही म्हणून ते पाठ करायचे नवीन पोरांनी. सप्लिमेंटरी युनिट्स 2 आहेत, प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल. प्लेन अँगल रेडियन मध्ये मोजला जातो आणि सॉलिड अँगल स्टेरेडियन मध्ये मोजला जातो. इथं यस यस असं एक लक्षात ठेवू शकता. प्लॅटिनम आणि इरिडियमचा एक अलॉय आहे जो की पॅरिसच्या लॅबोरेटरीमध्ये एक स्टँडर्ड प्रूफ म्हणून ठेवला गेलाय. न्यू दिल्लीच्या नॅशनल फिजिक्स लॅब मध्ये सुद्धा या 7 फंडामेंटल क्वांटिटी पैकी काहीतरी 5-6 क्वांटिटी ठेवलेल्या आहेत. नेक्स्ट आहे पॅरलॅक्स मेथड. एक पीवायक्यू की 2 ग्रांमधील डिस्टन्स वगैरे मोजण्यासाठी खालीलपैकी कोणती मेथड वापरतात? तर पॅरलॅक्स मेथडचा वापर सूर्य पृथ्वी, पृथ्वी सूर्य, पृथ्वी चंद्र अशा उपग्रहांच्या दरम्यान किंवा ग्रहांच्या दरम्यानचं अंतर मोजण्यासाठी पॅरलॅक्स मेथड वापरली जाते. नेक्स्ट आहे लाईट इयर. लाईट इयरची व्हॅल्यू काय? 9.46 इंटू 10⁻15 मीटर. ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट. ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजे अर्थ आणि सनचं जेवढं डिस्टन्स आहे तेवढं. 1.496 इंटू 10⁻11 मीटर आहे ऍस्ट्रॉनॉमिकल. नेक्स्ट आहे 1 पारसेक. पारसेकचं डिस्टन्स आहे 3.08 इंटू 10⁻16 मीटर आणि 1 पारसेक म्हणजे 3.26 लाईट इयर्स होतात. 1 पारसेक म्हणजे किती लाईट इयर्स? तर 3.26. आता हे आपण 3 बघितलेत ना, लाईट इयर, ऍस्ट्रॉनॉमिकल, पारसेक, हे जे सगळं ते डिस्टन्स पाठ करायचंय. मग आता पाठ नाही होत तर काय करत? मी काय करतोय, लाईट इयरचं फक्त 10⁻15 लक्षात ठेवलं. 9, 1.4, 3.8 हे थोड्या वेळानं होईल पाठ मला 2-3दा रिवाइज केल्यानंतर. ऍस्ट्रॉनॉमिकल युनिटला मी 1 लक्षात ठेवलंय आणि पारसेकला 16 लक्षात ठेवलंय. म्हणजे आता जरी पाठ नाही आलं तरी एक्झामला मी तुक्का तरी मारू शकतो. अर्थची रेडियस किती आहे? 6 इंटू 10⁻6 मीटर. आणि अर्थचं मास किती आहे? कमेंट करा. अर्थचं मास किती आहे? त्यानंतर हायड्रोजन आयटमची रेडियस ही पण पाठ करायची की 5 इंटू 10⁻11 आहे. -11 मीटर हायड्रोजनची रेडियस. 1 टीएमसी म्हणजे क्युबिक मेट्रिक टन. तर ते किती लिटर मध्ये कन्व्हर्शन होतं त्याचं? 2833 करोड लिटर. 2831 2831 लक्षात ठेवले आपण. 2831 करोड लिटर म्हणजे 1 टीएमसी. कोपऱ्यात बघा योट्टा झेट्टा वगैरे काहीतरी लिहिलंय मी. तर ते जोड्या लावायला किंवा आपल्याला रिवाइज करायला लक्षात यावं पटकन म्हणून ते लिहिलंय सेमला. योट्टा योक्टो, झेट्टा झेट्टा, एक्झा आट्टो, पेटा फेमटो, हेक्टा असं काहीतरी तुम्ही लक्षात ठेवलं ना तर ते होणार आहे. आता योट्टा म्हणजे 24, योक्टोला -24 आहे, झेट्टाला 21 आहे, झेप्टोला -21 आहे, एक्झाला 18 आहे, आट्टोला -18 आहे, पेटाला 15 आहे, फेमटोला -15 आहे, हेक्टोला 10⁻2 येतं हेक्टोला आणि सेंटीला -2 येतं, डेकाला 1 येतं 10⁻1. म्हणजे आता हा जो 10 लिहिलाय हा डेका आहे. 100 लिहिल्यावर काय होणार आहे? 10⁻2 होणार आहे. त्याला आपण हेक्टो म्हणतो. नेक्स्ट आहे डेसी, -10⁻1 म्हणजे 0.1 हा डेसी झाला. 0.01 म्हणजे हा सेंटीमीटर झाला. ठीक आहे. नेक्स्ट आहे टेरा आणि पिको. टेरा म्हणजे +10⁻12 आणि पिको म्हणजे 10⁻−12. गिगा, जीबी, टीबी, 1 MB, जीबी, टीबी ते माहिती ना आपल्याला. तर गिगा 9 येतं, नॅनोला -9 येतं. मग गिगा 9 आहे. 9 नंतर कोण येतं? टीबी येतो ना. टेरा 12, टीबी नंतर पेटाबाईट येतो 15, पेटा नंतर एक्झा, झेट्टा, योट्टो. तुम्ही असं एक लक्षात ठेवू शकता, तिकडे जाऊन पेटा, एक्झा, झेट्टा, योट्टो आणि इकडे पण फेमटो, आट्टो, झेप्टो, योक्टो. जसं लक्षात ठेवायचं तसं लक्षात ठेवा. फक्त ते रिव्हिजनला सोपं जावं म्हणून एका ठिकाणी लिहिलंय.
नेक्स्ट बाबा डिराइव्ड युनिट. मोमेंटमचं मी सांगितलं तुम्हाला की मोमेंटम पी न डिनोट केलं जातं आणि मास इंटू व्हेलोसिटी असा त्याचा फॉर्म्युला आहे. मग मास केजी मध्ये आणि व्हेलोसिटी मीटर पर सेकंड मध्ये. सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला असतो फोर्स अपॉन लेंथ, फोर्स न्यूटन मध्ये, लेंथ मीटर मध्ये. ऍक्सलरेशन मीटर पर सेकंड स्क्वेअर मध्ये येतं, मीटर पर सेकंड स्क्वेअर मध्ये. सगळ्यांना पाठ आहे. व्हेलोसिटी काय असती, मीटर पर सेकंड असते व्हेलोसिटी, आणि ऍक्सलरेशन मीटर पर सेकंड स्क्वेअर. इम्पल्सचा फॉर्म्युला, इम्पल्सला जे ने डिनोट केला जातो, फोर्स इंटू टाइम, फोर्स न्यूटन टाइम सेकंड. वर्क आणि एनर्जीचं जे काही युनिट आहे ते सेम येतं, जूल. प्रेशर पास्कल मध्ये मोजतात, बार मध्ये पण वगैरे मोजतात, पण आपण इथे एसआय युनिटचा वापर करतोय. तर एसआय युनिट काय प्रेशरचं, पास्कल, लक्षात ठेवायचंय. नेक्स्ट आहे कॅपॅसिटन्स. कॅपॅसिटन्स फराड युनिट आहे, इंडक्टन्स हेनरी युनिट आहे. मॅग्नेटिक फ्लक्स वेबर मध्ये मोजला जातो, ल्युमिनस फ्लक्स ल्युमन मध्ये मोजला जातो. वेव्हलेंथ एमस्ट्रॉंग युनिट आहे वेव्हलेंथचं, एमस्ट्रॉंग. आणि अँग्युलर व्हेलोसिटीचं आहे रेडियन पर सेकंड. आता रेडियन आपण बघितलं ना की ते प्लेन अँगलचं युनिट होतं. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया केजी मीटर पर केजी मीटर स्क्वेअर मध्ये मोजला जातो. आता एमस्ट्रॉंग जे सांगितलंय मी तुम्हाला, तर ते वेव्हलेंथचं युनिट आहे. पण एक एंगस्ट्रॉंग म्हणजे किती रे, एक एंगस्ट्रॉंग म्हणजे किती, तर 0.1 नॅनोमीटर म्हणजेच काय, याला 10⁻⁹ लिहू शकतो. परत याला जर क्लासिफाय करायचं तर 10⁻⁻10 ही जी काय व्हॅल्यू आहे, 10⁻⁻10 ही एमस्ट्रॉंगची व्हॅल्यू आहे. ठीक आहे, पहिला चॅप्टर झाला का, नाही. स्केलर वेक्टर बाकी. स्केलर क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटी. स्केलर क्वांटिटी अशा ज्यांच्यामध्ये फक्त मॅग्निट्यूड असतो, आणि वेक्टर क्वांटिटी मध्ये मॅग्निट्यूड सहित डायरेक्शन सुद्धा असते. ठीक आहे, समजा व्हेलोसिटी आपण बघतोय, तर व्हेलोसिटी कोणत्या डायरेक्शनने जाते हे आपण काढतो ना. स्पीड आणि व्हेलोसिटी मधला डिस्टन्स फरक काय नेमका, स्पीड असतं डिस्टन्स अपॉन टाइम, आणि व्हेलोसिटी काय असते, डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, शॉर्टेस्ट डिस्टन्स. आता ए पॉइंट आहे, ए पॉइंट आहे, बी पॉइंट आहे, सी पॉइंट आहे. ठीक आहे, आता ए पासून बी सी ला गेलं तर हे काय झालं, डिस्टन्स. आणि डायरेक्ट उड्या मारत मारत ए ला सी गेलं तर हे काय झालं, डिस्प्लेसमेंट. पुढे ते परत येईल, सांगणार नाही मी तेव्हा. ठीक आहे, तर स्केलर क्वांटिटी मध्ये मास, टाइम, टेम्परेचर, स्पीड, वर्क, एनर्जी, पॉवर हे लक्षात ठेवायचंय. वर्क, एनर्जी, पॉवर हे स्केलर मध्ये येतं, यांना फक्त मॅग्निट्यूड असतो, डायरेक्शन नाहीये. डेन्सिटी सुद्धा मास अपॉन व्हॉल्यूम, इथं डायरेक्शनचा काही संबंध नाही म्हणून ते स्केलर मध्ये. पोटेन्शियल डिफरन्स, करंट, प्रेशर. प्रेशरला लक्षात ठेवायचं, कन्फ्युजन होतंय म्हणून मी 2 वेळा लिहिलं इथं प्रेशर प्रेशर, की स्केलर मध्ये येते. चार्ज पण स्केलर आहे, रेजिस्टन्स पण स्केलर आहे. वेक्टर मध्ये फोर्स, व्हेलोसिटी, डिस्प्लेसमेंट, वेट, ऍक्सलरेट, इम्पल्स, मोमेंटम, टॉर्क, इलेक्ट्रिक फील्ड, मॅग्नेटिक फील्ड, हे सगळं काय वेक्टर क्वांटिटी मध्ये येतं. नेक्स्ट चॅप्टर आहे मोशन. मोशन म्हणजे काय, चेंज इन रिलेटिव्ह पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट. म्हणजे असा एक दगड आहे आणि त्या दगडाला मी हलवून किंवा लात मारून इथपर्यंत हलवलं, तर दगडाची पहिली जागा इथं होती, आता ती इथं झाली. रिलेटिव्ह मोशन झाली त्याची, सॉरी पोझिशन त्याची चेंज झाली, त्याला आपण म्हणतो मोशन. तर मोशनचे 3 प्रकार आहेत, ट्रान्सलेशन, रोटेशनल, ऑसिलेशन. ट्रान्सलेशन म्हणजे काय, स्ट्रेट जाते अशी किंवा कर्व प्रकारात जाते, तर ही ट्रान्सलेशन मोशन झाली. रोटेशनल म्हणजे काय, गोल गोल फिरते, फॅन किंवा पृथ्वी स्वतःभोवती फिरते किंवा सूर्याभोवती पृथ्वी फिरते, ही झाली रोटेशनल मोशन. नेक्स्ट आहे ऑसिलेटरी मोशन. ऑसिलेटरी म्हटलं की पेंड्युलमची. आता असा पेंड्युलम बांधलाय मी आणि तो इकडं इकडं सरकत राहतो, असा फिरत राहतो, तर टू अँड फ्रो म्हणतो आपण त्याला, टू अँड फ्रो. तर पेंड्युलमची जी काय मोशन झाली ती ऑसिलेटरी झाली. नेक्स्ट युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, असे काहीतरी टॉपिक येतील. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये व्हेलोसिटी 2πr अपॉन टी लिहिलंय मी, कारण व्हेलोसिटीचा फॉर्म्युला काय, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंट सर्क्युलर मोशन आहे ना, त्याचं डिस्टन्स काय आलं पाहिजे, 2πr. जेवढी रेडियस आहे त्या सर्कलची ते डिस्प्लेसमेंट येणार आहे किंवा डिस्टन्स येणार आहे. मग डिस्टन्स वर्सेस डिस्प्लेसमेंट मी तुम्हाला आता सांगितलं. स्पीड वर्सेस व्हेलोसिटी पण सांगितलं, की स्पीड मध्ये डिस्टन्स अपॉन टाइम असतो आणि व्हेलोसिटी मध्ये डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम असतं. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ते एक बघायचंय. सेंट्रिपिटल फोर्स, सेंट्रिपिटल आणि सेंट्रिफ्युगल, इथं पी आहे आणि इथं एफ आहे. सेंट्रिपिटल आणि सेंट्रिपिटल, सेंट्रिफ्युगल.
याच्यामध्ये कन्फ्युजन होतं बऱ्याच वेळा. तर सेंट्रिपिटल म्हणजे टुवर्ड्स द सेंटर असा एक सर्कल आहे आणि इकडचा जो फोर्स आहे ना तो झाला सेंट्रिपिटल. ठीक आहे. आणि सेंट्रिफ्युगल म्हटलं तर इकडं जो काय बाहेर फोर्स जातो तो सेंट्रिफ्युगल. मी लक्षात काय ठेवलं, एफ ला आपण असं काढतो ना बाहेर, बाहेर जाते असं, हे बघा डायग्राम मध्ये दिसते, एफ ला बाहेर जाते म्हणून ते बाहेर. आणि सेंट्रिपिटलला आतमध्ये येतं बघा पी, तर ते आतमध्ये. कन्फ्युजन होतंय ते लक्षात नाही राहत म्हणून असं काहीतरी फालतू लॉजिक तिथं लावावे लागतात. नेक्स्ट आहे ऍक्सलरेशन, चेंज इन व्हेलोसिटी अपॉन टाइम. आता हे व्ही म्हणजे फायनल व्हेलोसिटी असते आणि यू म्हणजे इनिशियल व्हेलोसिटी असते. फायनल म्हणजे अंतिम, यू म्हणजे इनिशियल म्हणजे सुरुवातीची वगैरे, ते मराठीत मला काय एवढं जमत नाही म्हणून सेमी इंग्लिश मीडियम असं स्पष्ट लिहिलेलं आहे. व्ही फायनल म्हणजे काय, आता समजा मी इथं उभा आहे आणि मी चालायला सुरुवात केली आणि 5 मीटर पर सेकंद चालतोय, 5 मीटर पर सेकंद चालतोय. ठीक आहे. सुरुवातीचा मी उभा होतो ना, माझी स्पीड काय 0. ऍक्सलरेशन काय असणार आहे मग 5 मायनस 0. ठीक आहे. समजा मी आधी 2 मीटर पर सेकंड स्पीडनं चाललो होतो, आता 5 न चाललोय, मग माझं जे ऍक्सलरेशन आहे 3 न वाढलंय. म्हणजे काय, माझी जी चालण्याची स्पीड होती ती 3 मीटर पर सेकंड न वाढली, त्यालाच आपण ऍक्सलरेशन म्हणतो सोप्या भाषेत. आणि त्याचं जे काही एसआय युनिट आहे ते मीटर पर सेकंड स्क्वेअर असतं. हे आता पाठ झालंय आपलं. युनिफॉर्म मोशन मध्ये ऍक्सलरेशन 0 असतं. म्हणजे 2 मीटर पर सेकंड मी काय जे चालत होतो ते आता सुद्धा 2 मीटर पर सेकंडच चालतोय. युनिफॉर्म आहे माझी मोशन. युनिफॉर्म म्हणजे एक सारखी बदललेली नाहीये, म्हणून ते ऍक्सलरेशन काय 2 मायनस 2 0. ऍक्सलरेशन हे पॉझिटिव्ह असू शकतं, यस निगेटिव्ह असू शकतं का, यस. कारण जर मी आधी 5च्या स्पीडनं चाललो होतो आणि आता मी 2ची स्पीड केली म्हणजे -3 स्पीड झाली, म्हणजे ऍक्सलरेशन माझं निगेटिव्ह असू शकतं. 0 असू शकतं का, युनिफॉर्म मोशन असते तेव्हा ते 0च असतं. इक्वेशन ऑफ मोशन याच्यावर गणित येतात. आता ते गणित आपल्याकडे नसले म्हणून काय झालं, पण कसे सोडवायचे ते मी तुम्हाला इथं शॉर्ट मध्ये सांगतो. व्ही इक्वल्स टू यू प्लस एटी. व्ही म्हणजे फायनल व्हेलोसिटी असते, यू म्हणजे इनिशियल, ए म्हणजे ऍक्सलरेशन, टी म्हणजे टाइम. ठीक आहे. यस म्हणजे डिस्प्लेसमेंट, लिहून घ्यायचंय तिथं तुमच्या नोट्स मध्ये. यू म्हणजे माहिती आता इनिशियल वगैरे, हाफ एटी स्क्वेअर हे पण माहितीये. व्ही स्क्वेअर माहितीये, यू स्क्वेअर इनिशियल आहे, 2a ऍक्सलरेशन आहे आणि यस म्हणजे डिस्प्लेसमेंट आहे. यस डिस्प्लेसमेंट इथं लिहितो मी फक्त, कारण ते तुम्हाला नवीन वाटतंय. डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. आता व्ही इक्वल्स टू यू प्लस एटी हा फॉर्म्युला लक्षात नाही राहत, हे नाही होते तर मी असंच पाठ करतो. व्ही इक्वल्स टू यू प्लस एटी, एस इक्वल्स टू युटी प्लस हाफ एटी स्क्वेअर, युटी प्लस हाफ एटी स्क्वेअर, असं 10 वेळा म्हणायचं, ते लक्षात राहतं. व्ही स्क्वेअर इक्वल्स टू, आता हे व्ही स्क्वेअर मला पाठ नाही होत म्हणून मी हा सोपा फॉर्म्युला बनवला की व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर इक्वल्स टू 2as. ठीक आहे. आता जे काय आपण ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला बघितला ना, काय रे, व्ही मायनस यू अपॉन टी. मग त्यांनी काय केलं, ह्या टी ला इकडे पाठवलं आणि हा जो काय मायनस होता तो तिकडे गेल्यावर प्लस झाला, म्हणून व्ही इथं एकटा राहिला, हा व्ही एकटा राहिला, हा टी ए सोबत गेला आणि हा प्लस मायनसचा प्लस झाला. व्ही इक्वल्स टू यू प्लस एटी. हा फॉर्म्युला कधी यूज करायचा, म्हणजे हे 3 फॉर्म्युले ह्या इक्वेशन ऑफ मोशन वर जर गणित आले तर हे 3 फॉर्म्युले आपल्या पाठ आहे. 3 फॉर्म्युले लिहून काढायचे, सरळ सांगतो सोपं आहे. 3 फॉर्म्युले लिहून काढायचे पाठ केलेले आणि त्यात बघायचं व्ही ची व्हॅल्यू आहे का, यू ची आहे का, ए ची आहे का, तर आपला पहिला फॉर्म्युला यूज करायचा, पुढे जायची गरज नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊन डिस्प्लेसमेंट असा शब्द आला, डिस्प्लेसमेंट, तरच ह्या 2 फॉर्म्युल्यांवर जायचं. डिस्प्लेसमेंट शब्द येऊन सुद्धा टाइम हा शब्द आला तरच सेकंड फॉर्म्युला वापरायचा, नाहीतर सिंपल थर्ड फॉर्म्युला वापरायचा. कधी कोणते फॉर्म्युले वापरायचं समजलं, डन. नेक्स्ट आहे फोर्स नावाचा चॅप्टर. तर त्याच्यावर तर इक्वेशन ऑफ मोशन वरच गणित येतात, बाकी काय नाही. फोर्स 4 प्रकारचे मेनली, ग्रॅव्हिटेशनल, वीक न्यूक्लिअर फोर्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक आणि स्ट्रॉंग न्यूक्लिअर. तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा सगळ्यात विकेस्ट असतो आणि सगळ्यात स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स असतो. वीक न्यूक्लिअर फोर्स जे काही सब ॲटॉमिक पार्टिकल असतात, प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन वगैरे, त्यांच्यामधला जो असतो तो वीक न्यूक्लिअर फोर्स असतो. आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स म्हटलं तर चार्ज पार्टिकल मधला इलेक्ट्रोमॅग्नेटिक. इनर्शा वगैरे आपण ते बघितलं. तर इनर्शियाचं डेफिनेशन काय, टेंडन्सी ऑफ बॉडी टू रेजिस्ट स्टेट ऑफ रेस्ट और स्टेट ऑफ मोशन. बस अचानक सुरू झाली तर आपण मागे जातो, किंवा मित्राच्या गाडीवर बसलोय त्याने अचानक पिकअप झटका दिला की आपण मागच्या मागे पडायला होतो, तर ते इनर्शिया. आपली बॉडी स्थिर होती, त्यांनी डायरेक्ट गाडीला रेस दिली आणि आपण मागे झालो, मोशन मध्ये यायला बॉडीला वेळ लागला. सेम बस वळाली,
तर आपण पण वळतो. बसने अचानक ब्रेक लागला, आपण पण समोर जातो, कारण बस सोबत आपण मोशन मध्ये होतो आणि आता बस अचानक थांबली तर आपल्या बॉडीच्या मोशनला पण थांबायचंय. मग जी काय टेंडन्सी आहे की ती आपल्या स्टेट ऑफ मोशनला रेजिस्ट करते, म्हणजे आपली पोझिशन किंवा मोशन बदलण्यासाठी वेळ घेते किंवा त्याला रेजिस्ट करते, प्रतिकार करते, त्याला इनर्शिया म्हटलं जातं. मग इनर्शिया ऍट रेस्ट, इनर्शिया ड्यू टू मोशन, इनर्शिया ड्यू टू डायरेक्शन, असे तीन याचे प्रकार पडतात. ऍट रेस्ट म्हणजे तेच, मित्राच्या गाडीवर बसलोय, त्यांनी किक मारल्याने लगेच रेस वाढवली आणि आपण माग पडायला झालो तर ते रेस्ट. मग कपडे झटकतोय, कार्पेट झटकून आपण ते त्याच्यावरची धूळ काढतो, त्याच्यावर पडलेले पार्टिकल्स काढतो, किंवा झाडावरून जेव्हा फळ पडतं तेव्हा फांद्या हलतात, तर ते सुद्धा रेस्टला आहे, कारण फांदी रेस्टला होती आणि झाडाची फळ पडलं तेव्हा ती फांदी हल्ली म्हणजे मोशन मध्ये आली, तर इनर्शिया ऍट रेस्टचे ते उदाहरण आहे. इनर्शिया ड्यू टू मोशन म्हटलं तर फॅन बंद केला तरी पण थोडाफार फिरत राहतो, तो रेसिस्ट करतो स्टॉप व्हायला, हळूहळू स्टॉप होतो. जम्प फ्रॉम बस, बसमधून आपण जम्प मारतो तर थोडं पळत जावं लागतं, ट्रेन मधून उतरतो तर थोडं पळत जावं लागतं, तर त्या इनर्शिया ऑफ मोशनला आपल्याला मॅच व्हायला लागते. नंतर इनर्शिया ऑफ डायरेक्शन, चाकू वगैरे घासताना बघतोय ते उडतं ते, आणि चाकाचा चिखल वगैरे, म्हणजे गाडीत चिखलातून चालली पावसाळ्यात आपल्या तर चिखल उडतो बऱ्याच वेळा, तर तो इनर ड्यू टू डायरेक्शन. किंवा बसमध्ये तुम्ही बसलाय, बसनं लेफ्ट टर्न घेतला की तुम्ही पण थोडंफार हलताय, तर ते ड्यू टू डायरेक्शन इनर्शिया असतो. फोर्सचं युनिट किंवा फोर्सचा फॉर्म्युला काय, मास इंटू ऍक्सलरेशन. मासचं युनिट केजी आहे, ऍक्सलरेशनचं युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. फोर्स युनिट येतं केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर, आणि केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर, केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर किती वेळा काय म्हणायचं, म्हणून त्यांनी त्याला नाव दिलं न्यूटन. न्यूटन हे एसआय युनिट आहे आणि सीजीएस युनिट डाईन आहे. मग 10⁵ डाईन म्हणजे 1 न्यूटन होतं. जर मास जास्त असलं, वजन जास्त असलं, तर इनर्शिया जास्त असणार आहे. साहजिक आहे, 40 किलोचं पोरग गाडीवर बसले आणि 80 किलोचं बसले तर जास्त मास असल्यावर इनर्शिया सुद्धा जास्त जाणवणार आहे. न्यूटन्सचे लॉ, 3 लॉ आपण पाठ केलेत, फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ. तर फर्स्ट मध्ये म्हणतात की बॉडी कंटिन्यू करते त्याची रेस्ट किंवा मोशन जोपर्यंत त्याच्यावर एक्सटर्नल फोर्स ऍक्ट नाही होत, हा फर्स्ट लॉ होता, म्हणजेच इनर्शियावर बेस होता. सेकंड लॉ काय म्हणतो न्यूटनचा, की रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द फोर्स. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द फोर्स. म्हणजे हाय जम्प मारतोय किंवा बॉल कॅच करताना आपला हात मागे जातोय, तर ह्या ज्या काही गोष्टी घडतात हे मोमेंटम चेंज होत आहेत, तर ते सेकंड लॉ होता. थर्ड लॉ आहे, फॉर एव्हरी ऍक्शन देर इज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. म्हणजे बॅट बॉलला मारली, बुलेट गन मधून फायर झाली तर गन पण मागे येते, किंवा रॉकेट जाताना सुद्धा. हे काय 2-4 एक्झाम्पल येते, ऍक्शन इक्वल्स टू रिॲक्शन. मग 3 लॉ, पहिला इनर्शियावर आहे, दुसरा मोमेंटमचा आहे आणि तिसरा ऍक्शन रिॲक्शनचा आहे. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम ते काय म्हणते, बिफोर कोलिजन तुमचं जे मोमेंटम होतं, मोमेंटमचा फॉर्म्युला काय रे, मास इंटू व्हेलोसिटी. सगळ्यात पहिल्या चॅप्टरला बघितलं ना. मग समजा बिफोर कोलिजन मी म्हटलं की मास 1 आहे m1 आणि व्हेलोसिटी m1 v2 आहे, तर ते जे काय बिफोर कोलिजनचं मोमेंटम आफ्टर कोलिजन सुद्धा म्हणजेच m2 v2 सेम असणार आहे. याच्यावर गणित काय येणार आहेत की m2 ची व्हॅल्यू दिली, m1 ची दिली आणि v2 ची दिली, v1 काढा, किंवा 4 पैकी कोणत्या दुसऱ्या तिघांची दिली, आणि उरलेला जो काही चौथा पार्ट आहे तो विचारणार आहेत तिथं. नेक्स्ट चॅप्टर आहे ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशन मध्ये फोर्सचा फॉर्म्युला पाठ करतो आपण. ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जी, त्याची व्हॅल्यू किती आहे, 6.67 इंटू 10⁻11. ठीक आहे, इथपर्यंत तर पाठ झालं आपलं, पण त्याचं युनिट पण पाठ करायचं. न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर कंपल्सरी पाठ करायचं, न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. नंतर मास 1 म्हणजे पहिल्या ऑब्जेक्टचं, मास 2 म्हणजे दुसऱ्या ऑब्जेक्टचं, आणि त्यांच्यामधलं जे काही डिस्टन्स आहे ते आर ने दाखवलं, त्या आरचा स्क्वेअर आहे इथं. ही जी काही जी ची व्हॅल्यू होती ना 6.67 इंटू 10⁻11 आणि युनिट काय होतं, न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. तर ही व्हॅल्यू हेनरी केव्हिंडिश नावाच्या शास्त्रज्ञाने शोधली होती. मास ऑफ अर्थ विचारलं होतं मागं, तर 6 इंटू 10⁻24 केजी आहे, आणि रेडियस विचारलं तर 6400 किंवा 6400 किलोमीटर आहे रेडियस, आणि अर्थचं मास 6 इंटू 10⁻24 केजी. पुढे हे जे स्मॉल जी बघता ना, हे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आपण याला म्हणतो. याचा जो फॉर्म्युला आहे जी कॅपिटल वाला म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट वाला, मास अपॉन डिस्टन्सचा स्क्वेअर. तर हा फॉर्म्युला कसा झाला, फोर्सला इक्वेट केलंय. म्हणजे काय, तर फोर्सचा हा फॉर्म्युला बघा पहिला. नंतर दुसरा फॉर्म्युला आपल्याला काय माहिती फोर्सचा,
फोर्स इक्वल्स टू मास इंटू ग्रॅव्हिटी किंवा मास इंटू ऍक्सलरेशन, हा दुसरा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. आणि हा जो पहिला होता हा मी इथं लिहिला फक्त. मग त्यांना इक्वेट केल्यानंतर हा एम ला एम कटला आणि काय राहिलं, फक्त जी ची व्हॅल्यू राहिली. तीच जी ची व्हॅल्यू इथं लिहिली आहे, जी एम अपॉन आर स्क्वेअर. मग सरळ जी ची जी व्हॅल्यू आहे आपण 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर कोणासाठी वापरतो, पृथ्वीसाठी, अर्थ साठी वापरतो. तर त्यांनी जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट मानलाय, मास, मग अर्थचं मास येणार आहे ते जी इंटू मास 6 इंटू 10⁻²⁴ आणि ही रेडियस आहे आर 6400 याचा स्क्वेअर. आता हे किलोमीटर मध्ये, त्याला एसआय युनिट मध्ये कन्वर्ट करावं लागेल, मीटर मध्ये. परत एकदा गणितात जे येतं आपल्याला सेंटीमीटर, मीटर, किलोमीटर, याच्यात सोपे गणित असलं की चुकवतात. एक्झाम्पल, मागच्या वर्षीचा काय प्रश्न होता की किती टेम्परेचर वाढवल्यावर स्पीड किती वाढते वगैरे, काहीतरी 0.61 का 61 का 610 असं काहीतरी ऑप्शन चुकून दिले. तर ते युनिट बघायचं होतं त्याचं, तेवढं फक्त कॉमन सेन्स होता. टू स्टोन्स ऍट डिफरंट मासेस, टू स्टोन्स ऑफ डिफरंट मासेस रिच द ग्राउंड ऍट सेम टाइम. ते काय म्हणते, हा 5 किलोचा दगड घेतलाय आणि हा 10 किलोचा दगड घेतलाय. ठीक आहे, दोघांना ऍट अ टाइम मी इथून समान उंचीवरून सोडलं. ठीक आहे, हा 5 किलोचाच आहे, हा 10 किलोचा आहे, दोघांना समान उंचीवरून सोडलं तर ग्राउंडला पोहोचायला दोघांना सारखाच वेळ लागणार आहे. व्हेरिएशन ऑफ जी ची व्हॅल्यू आपण बघितली की 9.8 होती, पण पोलला जसं आपण जातो ध्रुवावर, पोलवर ती सगळ्यात जास्त असते, सगळ्यात जास्त असते. इक्वेटरवर गेलं तर इक्वेटरवर ती सगळ्यात कमी असते 9.78. फरक कितीचा आहे याच्यात, 5चा फरक पडतोय, 0.5चा फरक पडतोय. ठीक आहे, तेवढं एक लक्षात ठेवा. म्हणजे 9.83 9.78 पाठ करायला सोपं गेलं. आता असा फरक का पडतो, तर पोलवर ही रेडियस लेस असते. आता जर तुम्ही ही पृथ्वी अशी अंडाकृती बघितली आपण, तर समजा हा जो काय हा पोल आहे आणि हे इक्वेटर आहे, हे इक्वेटर आहे. इक्वेटरला रेडियस वाढली, पोलला रेडियस कमी झाली. समजा इथं 4 असताना तर इथं रेडियस 5 झालेली. आणि जीचा फॉर्म्युला आपण बघितलाय की रेडियसवर डिपेंड आहे. मग रेडियस जर वाढली तर आपलं जी कमी होणार आहे, आणि रेडियस कमी झाली तर जी वाढणार आहे. मग रेडियस कुठं कमी होते, पोलला, म्हणून पोलला जी ची व्हॅल्यू जास्त आहे. डन, क्लिअर इथपर्यंत. आता अल्टिट्यूड नुसार काय होतं आणि खोलीनुसार काय होतं, पृथ्वीत आपण जसं वर जातो किंवा खाली जातो त्यानुसार काय होतं. तर अल्टिट्यूड नुसार जसं रेडियस वाढते ना आपली, पृथ्वीच्या सरफेस पासून वर गेलं तर आपली रेडियस वाढणार आहे. रेडियस वाढल्यानंतर परत जी काय होणार आहे, कमी होणार आहे. डेप्थला आपण जसं जातो, डेप्थला आर आर कमी होते. ठीक आहे, डेप्थला जातोय. आता ही पृथ्वी आहे, हे तुम्ही सरफेसवर उभा आहे, इथनं खाली गेलात, पृथ्वीच्या खाली खोदलंय, समजा बोर खोदलाय, रेडियस कमी झाली ना तुमची सेंटर पासूनची. ही पृथ्वी, इथं सरफेसला तुम्ही उभा आहे, हे तुमचं सेंटर, आणि इथं खोदून खोदून तुम्ही इथं गेलात. पहिले तुमची रेडियस काय होती, ही. आता रेडियस काय झाली, ही. रेडियस काय आली, कमी. रेडियस कमी झाल्यावर काय होतं, आपलं ग्रॅव्हिटेशन वाढतं, ग्रॅव्हिटी वाढते. पण मास सुद्धा लेस होतं पृथ्वीचं. ग्रॅव्हिटीच्या फॉर्म्युल्यात मास पण आहे ना अर्थचं, तो म्हणतो जसं जसं आपण खाली जातो ना तसं तसं मास पण कमी होतं, म्हणून जी डिक्रीज होते. ओव्हरऑल एकच समजतं की सरफेसवर पृथ्वीच्या जी जास्त असतं, जी ची व्हॅल्यू सरफेसवर जास्त असते. मग तुम्ही खाली जा किंवा वर जा, ती जी ची व्हॅल्यू डिक्रीजच होणार आहे. मग त्याचे फॉर्म्युला आहे की हाईटला किती असेल, डेप्थला किती असेल. मग प्रश्न येतो की बाबा एवढी हाईट आहे तर आता ग्रॅव्हिटीची किंमत काढा, आणि देतात की जी इक्वल्स टू 9.8 ऍझ्युम करा, किंवा जी इक्वल्स टू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर ऍझ्युम करा, असं काहीतरी येतं. मग हाईटला गेल्यावर फॉर्म्युला आहे जी एम जसंच्या तसा राहतो, फक्त आर बदलतो. आर का बदलतो, ती हाईट ऍड होती आणि त्याचा सगळा स्क्वेअर होतो. बघा, आर मध्ये हाईट ऍड झाली आणि त्या सगळ्यांचा स्क्वेअर झाला, आर हाईट झालं पाठ. डेप्थचा पण हा फॉर्म्युला ऍज इट इज पाठ करायचा की सरफेसवर जे जी आहे, सरफेसवरची जी ग्रॅव्हिटी आहे ती गुणिले 1 मायनस डेप्थ जी दिली त्यांनी ती डिवायडेड बाय आर, म्हणजे रेडियस ऑफ द अर्थ, किंवा ती जी काय असेल तुमची डेप्थची रेडियस ती. ही नाही, ही रेडियस अर्थची आहे आणि ही डेप्थ तुम्ही इथं वापरताय. ठीक आहे, अर्थ सरफेसला सगळ्यात जास्त असतं 9.83, जे की पोलला पण असतं,
आणि सेंटरला जर गेलं तर 0 होतं, कारण आपण बघितलं मास तिथं 0 होणार आहे आणि मास 0 असलं म्हणल्यावर जी ची व्हॅल्यू 0 येणार आहे. मास कॅन नेव्हर बी 0. आता मी म्हणलं इथं मास 0 होणार आहे आणि इथं लिहिलंय मास कॅन नेव्हर बी 0. 0 होते म्हणजे निग्लिजिबल होते. आता एक्झाम्पल 0.1 चा स्क्वेअर जर घेतला आपण तर तो 0.01 येणार आहे. 0. परत याचा जर स्क्वेअर केला तर हा 0.00001 येणार आहे. समजतंय? मग तसं जर सेंटरला गेलं तर त्याचा मास रेडियस एवढी कमी होणार आहे की त्याचा स्क्वेअर केल्यानंतर ते खूप कमी होणार आहे, म्हणून ते आपण त्याला 0 म्हणतोय. ठीक आहे. मास कॅन नेव्हर बी 0 आणि मास ऑलवेज कॉन्स्टंट असतो. मास बदलत नाही, फक्त वजन बदलतं. का? तर वजनाची जी काही डेफिनेशन आहे वेट इक्वल्स टू ती आहे मास इंटू ग्रॅव्हिटी. म्हणून ग्रॅव्हिटी बदलती, वेट बदलतं, मास बदलत नाही. म्हणजे आता चंद्रावर वेगळी ग्रॅव्हिटी आहे, पृथ्वीवर वेगळी, म्हणून दोन्ही ठिकाणी वेट बदलतं पण मास नाही बदलत. मग इथंच प्रश्न काय म्हणतो की पृथ्वीवर 15 मास आहे आणि चंद्रावर गेल्यावर किती होईल, तर ते 15 मास राहणार आहे, फक्त वजन बदलणार आहे. वेट बघितलं तर ग्रॅव्हिटी आपण पोल्सवर जास्त बघितली, म्हणजेच पोल्सवर जास्त वेट आहे. तसंच इक्वेटरवर ग्रॅव्हिटी कमी आहे म्हणून इक्वेटरवर वेट कमी आहे. आता लिफ्ट वर जाताना वेट जास्त वाटतं आपल्याला. ठीक आहे, कारण आपण लिफ्ट मध्ये बसलेलो आहे. तर लिफ्ट वर जाताना हे ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट काम करते, वर जाते लिफ्ट, तर तेव्हा वेट जास्त वाटते. आणि जेव्हा खाली येते तर ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू कशी आहे, खाली येते, पृथ्वी खाली खेचते ना आपल्याला. आणि लिफ्ट पण आता समजा दुसऱ्या केसमध्ये खाली येते लिफ्ट आणि ग्रॅव्हिटी पण खाली खेचते, म्हणून आपल्याला ते हलकं वाटतं किंवा वजन कमी वाटतं. मग इथं प्रश्न बनतो की लिफ्ट वर जाताना हलकं वाटतं का जड वाटतं, आणि आपण तिथं डोकं खाजवत बसतो की काय कन्फ्युजन होते राव, खाली वर जाताना जास्त वाटतं का खाली. इमॅजिन करायचं लिफ्ट मध्ये कुठेतरी बसायचं आणि तेच पाठ ठेवायचं. नेक्स्ट आहे इफ अर्थ स्टॉप्स रिव्हॉल्युशन, म्हणजे पृथ्वीनं जर फिरणंच बंद केलं तर काय होईल, वजन वाढणार आहे. आणि जर जोरात फिरली तर वजन कमी होणार आहे, डिक्रीज होणार आहे. एसआय युनिट ऑफ वेट म्हणजे इंटरनॅशनल सिस्टीम मधलं युनिट आहे न्यूटन. चंद्रावर वजन अर्थच्या डिवायडेड बाय 6 असतं, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे इथे जर 32 असलं किंवा 36 असलं पृथ्वीवर तर डिवायडेड बाय 6 वजन असणार आहे चंद्रावर. वेटलेसनेस इज स्पेस. आता वेटलेसनेस स्पेस मध्ये जो जाणवतो तो हाईट ऑफ स्पेस मुळे नाहीये त्याचं रिझन, तर फ्री फॉलची स्टेट आहे त्याच्यामुळं. एक प्रश्न येईल तुम्हाला एमसीक्यू मध्ये सरळ की स्पेस किंवा येऊन गेला वेळा, स्पेस मध्ये जो काही वेटलेसनेस फील होतो त्याचं कारण काय, तर फ्री फॉल स्टेटमुळे ते होतंय, स्पेसची हाईट वगैरे त्यामुळे ते नाही होत. नेक्स्ट आहे पेंडुलम क्लॉक. पेंडुलम क्लॉकचा फॉर्म्युला काय, टाइम पिरियड इक्वल्स टू 2π अंडर रूट एल डिवायडेड बाय जी. 2π माहिती, पायची व्हॅल्यू सगळ्यांना माहिती. एल काय रे, तर पेंड्युलमची लेंग्थ आहे. हा पेंडुलम आहे माझा, ही एल झाली लेंग्थ, जी म्हणजे ग्रॅव्हिटी. जर एल वाढवली तर टाइम पिरियड वाढणार आहे. का, तर हे बघा एल ची व्हॅल्यू येते, म्हणून एल वाढवला तर एल ची टाइम पिरियडची व्हॅल्यू वाढणार आहे. सरळ असतं. जे आता अंश काय म्हणतात, अंश छेद ज्याला आपण म्हणतो, अंशातली किंमत वाढती तर व्हॅल्यू वाढती, छेदातली किंमत वाढली तर व्हॅल्यू कमी होती. त्या अँगलने जर एल वाढवलं, फोडतो मी एक सेकंड, हे बघा, जर एल वाढवलं तर टी ची किंमत वाढणार आहे. पण मी उलट केलं, समजा जी वाढवलं तर काय होईल, जी वाढवलं तर टी ची किंमत कमी होणार आहे. टी हा पोलला जास्त असतो कारण ग्रॅव्हिटी तिथं, सॉरी, टी पोलला कमी असतो कारण ग्रॅव्हिटी जास्त असते. आता म्हणलं मी ग्रॅव्हिटी वाढवली, पोलला ग्रॅव्हिटी जास्त असते म्हणून टाइम पिरियड कमी होणार आहे. आणि इक्वेटरला उलट, इक्वेटरला ग्रॅव्हिटी कमी असते म्हणून टाइम पिरियड जास्त लागणार आहे. टेम्परेचर वाढवल्यावर काय होईल, जर टेम्परेचर वाढवलं तर ही जी काय वायर वगैरे असेल का कोणत्या तरी धातूची, ही पण थोडीफार वाढल, आणि थोडी वाढली तरी पण त्याचं लेंथ वाढल, आणि लेंथ वाढल्यामुळे टाइम पिरियड वाढणार आहे. नेक्स्ट कन्सेप्ट आहे एक्सेप व्हेलॉसिटी आणि एक्सकेप व्हेलॉसिटी आणि ऑर्बिटल व्हेलॉसिटी. तर एक्सकेप व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला पाठ करायचा. जी काय आपली ऑर्बिटल व्हेलॉसिटी आहे तिच्या √2 टाइम्स असतं ते, √2 टाइम्स. एस्केप व्हेलॉसिटी इक्वल्स टू √2 टाइम्स ऑफ ऑर्बिटल व्हेलॉसिटी. ऑर्बिटल व्हेलॉसिटी म्हणजे काय, अशी व्हेलॉसिटी जी सॅटेलाइटला
एका सर्टन ऑर्बिटमध्ये एका ठराविक कक्षेमध्ये फिरण्यासाठी गरजेची असते ती व्हेलॉसिटी, तिला ऑर्बिटल व्हेलॉसिटी म्हणतात. ऑर्बिटमध्ये फिरण्यासाठी आवश्यक असणारी व्हेलॉसिटी ऑर्बिटल व्हेलॉसिटी. ओके, मग त्याला जर रूट टू टाइम्स गुणलं तर ती असती एस्केप व्हेलॉसिटी. म्हणजे आता ऑर्बिटल व्हेलॉसिटी तुमची 10 आहे आणि मी 10 गुणिले √2 केलं. आता 10 काय होत होतं, तुमचा जो सॅटेलाइट आहे ना, या तुमचा जो सॅटेलाइट आहे ना अर्थ भोवती फिरत होता 10. पण जेव्हा मी त्याला असं गोल गोल फिरत होता, पण जेव्हा मी त्याला √2 टाइम्स न स्पीड त्याची वाढवली, तेव्हा तो तुमचा सॅटेलाइट असा फिरणारा असा कक्षा सोडून गेला, समजला, एस्केप झाला. ठीक आहे, त्याची स्पीड वाढली म्हणून त्याला म्हटलं जातं एस्केप व्हेलॉसिटी. अर्थची किती येते एस्केप व्हेलॉसिटी? 11.2 किलोमीटर पर सेकंड. मग 11.2 किलोमीटर पर सेकंड एवढी स्पीड दिली, एवढी व्हेलॉसिटी दिली, तर कोणताही वस्तू, ऑब्जेक्ट, सॅटेलाइट हा पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर जाऊ शकतो. ऑर्बिटल व्हेलॉसिटीची फॉर्म्युला दिला होता यांनी, gm/r+h, ते बघून घ्यायचा. मोर हाईट ऑफ द सॅटेलाइट लेस ऑर्बिटल व्हेलॉसिटी. जर हाईट वाढवली तर ऑर्बिटल व्हेलॉसिटी कमी लागणार आहे, ते असं म्हणतात. का? तर ह्या फॉर्म्युल्यानुसार हाईट वाढवली आपण इथं h ची, तर ही ऑर्बिटल व्हेलॉसिटी कमी होणार आहे. आणि एनर्जी किती लागते एस्केप व्हायला? तर ऑर्बिटल मध्ये फिरायला जेवढी एनर्जी लागते त्याच्या 2 टाइम्स लागते. म्हणून इथं लिहिलंय मी ते जवळच, कारण इथं √2 होतं आणि इथं 2 आहे. व्हेलॉसिटी जी येते ती √2 मध्ये येते आणि एनर्जी जर म्हणसाल तर ती 2 टाइम्स असते ऑर्बिटल एनर्जीच्या. ओके, नेक्स्ट आहे लो अर्थ ऑर्बिट, मिडियम अर्थ ऑर्बिट, जिओ स्टेशनरी ऑर्बिट आणि हाय अर्थ ऑर्बिट म्हणून. तर 160 ते 200 किलोमीटर पर्यंत असतं, त्याला लो अर्थ म्हणतो आपण. ते 90 मिनिटांमध्ये रोटेशन कम्प्लीट करतात. मीडियम अर्थ म्हटलं तर 2000 ते 35,786 एक्झॅक्ट त्याची किलोमीटर मध्ये लांबी आहे. जिओ सिंक्रोनस म्हटलं किंवा जिओ स्टेशनरी पण म्हटलं आपण त्याला, तर 35,786 किलोमीटर एक्झॅक्ट आकडा आहे. आणि त्याच्या जर वर गेलं 35,786 किलोमीटरच्या वर, तर त्याला हाय अर्थ ऑर्बिट म्हटलं जातं. केप्लर्स लॉ, जसं न्यूटन्सचे आपण लॉ बघितले तसे केप्लरचे पण 3 लॉ आहेत, फर्स्ट, सेकंड, थर्ड. फर्स्ट मध्ये ते काय म्हणते, प्लॅनेट इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये फिरतात. इलिप्टिकल म्हणजे अंडवर्तुळाकार. बघा इथे दिसतंय की हा जो काय प्लॅनेट आहे हा या सनच्या इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये फिरतोय. ठीक आहे, ते काय म्हणते, सेकंड लॉ काय म्हणते, स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल टाइम. म्हणजे याला फिरायला समजा 5 दिवस लागले तर एवढा एरिया कव्हर केला, आणि इथं फिरायला त्याला 5 दिवस लागले तर त्यांनी पण तेवढाच एरिया कव्हर करायला पाहिजे. हा 5 दिवसात जेवढा एरिया कव्हर झाला तेवढाच 5 दिवसात हा पण एरिया कव्हर झाला. थर्ड लॉ आहे, टाइम पिरियडचा जो स्क्वेअर आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो रेडियसच्या क्यूबला. म्हणजे त्याला जेवढा काही टाइम लागेल त्याचा स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो त्याच्या रेडियसच्या क्यूबला. हे केप्लरचे 3 लॉ होते. न्यूटनचे 3 वेगळे आणि केप्लरचे 3 वेगळे. जर अँग्युलर व्हेलॉसिटी आपण अर्थची कमी केली तर जी ची व्हॅल्यू वाढते. ऍज इट इज स्टेटमेंट पाठ करायचंय. जर पृथ्वीची अँग्युलर व्हेलॉसिटी आपण कमी केली तर जी ची व्हॅल्यू वाढते. समजा एक सिच्युएशन आहे की आपण एखादी वस्तू 100 किलोमीटर, म्हणजे आता पृथ्वीचा सरफेस आहे, ही पृथ्वी आहे, पृथ्वीचा सरफेस आहे, याच्यापासून 100 किलोमीटर वर नेली आणि दुसऱ्या कंडिशन मध्ये 100 किलोमीटर खाली नेली, डेप्थला नेली, तर कुठं जीचा जास्त फरक पडेल? म्हणजे ग्रॅव्हिटीचा कुठं सगळ्यात जास्त फरक पडेल? तर डेप्थला ग्रॅव्हिटी जास्त असणारे हाईटच्या तुलनेनं, तेवढं पाठ करायचं. पृथ्वीच्या सरफेस पासून 100 किलोमीटर खाली गेलोय आपण, पहिली वस्तू ठेवली खाली आणि दुसरी वस्तू वर ठेवली, तर ग्रॅव्हिटी कुठं जास्त असणार आहे? तर डेप्थ मध्ये ग्रॅव्हिटी जास्त असेल हाईटच्या तुलनेनं, तेवढं पाठ करायचंय. म्हणजेच काय, तर जी ची जी व्हॅल्यू आहे ती उंचीवर जाताना जास्त प्रमाणात कमी कमी होत जाते, जास्त प्रमाणात कमी कमी होत जाते. स्टेटमेंट नीट वाचा, नीट लक्षात ठेवा. स्पीड ऑफ सॅटेलाइट डझंट डिपेंड्स ऑन मास ऑफ सॅटेलाइट, डिपेंड्स ऑन हाईट ऑफ द सॅटेलाइट. मास वरती डिपेंड नाही करत, हाईट वर डिपेंड करतं स्पीड ऑफ सॅटेलाइट. नेक्स्ट आहे ऑर्बिटल व्हेलॉसिटी विल बी लेस इफ हाय अल्टिट्यूड ऑफ सॅटेलाइट. आता हे तर आपण तिथंच बघितलं की जेवढं जास्त उंची असणार आहे, कारण तो फॉर्म्युला काय होता, gm/r+h चा होल स्क्वेअर असा होता ना फॉर्म्युला. म्हणजे हाईट जर वाढवली तर ती जी काय ऑर्बिटल व्हेलॉसिटी असणार आहे ती कमीच होणार आहे. हाईट वाढवली ना, छेदातली संख्या वाढवली तर उत्तर कमीच येतं. म्हणून ऑर्बिटल व्हेलॉसिटी लेस असणार आहे जर
हाय अल्टिट्यूड असली आपल्या सॅटेलाइटची तर. व्हेलोसिटी ऑफ मून एस्केप, आता अर्थची आपण पाठ केली होती 11.2 किलोमीटर पर सेकंड स्क्वेअर, सॉरी किलोमीटर पर सेकंड आहे. व्हेलोसिटी आणि ऍक्सलरेशन मध्ये मला कायम कन्फ्युजन होतं. व्हेलोसिटीचं युनिट हे सेकंद असतं आणि ऍक्सलरेशनचं पर सेकंड स्क्वेअर असतं, तेवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, तर अर्थची 11.2 होती अर्थची आणि मूनची 2.4 आहे. अर्थ आणि मून मधलं डिस्टन्स किती, तर 3,84,000 किलोमीटर आहे. 3,84,000 किलोमीटर. मून रिक्वायर्स 27.3 days to complete one revolution to earth. Every day moon rise 50 minutes late than previous day. नेक्स्ट चॅप्टर आहे आपला प्रेशर. प्रेशर ही स्केलर क्वांटिटी आहे, बघितलं आपण पहिल्या चॅप्टर मध्ये. थ्रस्ट म्हणजे काय रे, परपेंडिक्युलर फोर्स ऍक्टिंग ऑन ऑब्जेक्ट. ही माझी ऑब्जेक्ट आहे आणि मी याच्यावर फोर्स लावतोय, कसा, परपेंडिक्युलर. ह्या ऑब्जेक्टचा सरफेस आणि माझा फोर्सची डायरेक्शन ही 90 डिग्री आहे, तर हा झाला थ्रस्ट. हा झाला थ्रस्ट. प्रेशर काय, थ्रस्ट ऑन युनिट सरफेस एरिया, म्हणजे न्यूटन थ्रस्ट मध्ये लावतोय आपण आणि युनिट सरफेस एरिया मीटर स्क्वेअर मध्ये. आता ही किती आहे, 5/5 आहे असं समजू आपण, 5/5 आहे आणि न्यूटन आपण लावला समजा 10 न्यूटन फोर्स लावला, तर प्रेशर काय येईल, 10 न्यूटन तो लावलेला फोर्स डिवायडेड बाय 100 न्यूटन लावला समजा आपण, 100 न्यूटन, तर 100 न्यूटन मी लावलेला फोर्स डिवायडेड बाय या मीटर याचा 5चा सरफेस एरिया ना हा, तर 5×5 = 25 मीटर स्क्वेअर, 4 न्यूटन पर मीटर स्क्वेअर हा माझा प्रेशर येणार. मग मीटर पर सेकंड, सॉरी न्यूटन पर मीटर स्क्वेअर हे जे काही युनिट आहे, याला आपण नाव दिलं पास्कल. प्रेशरचं याचा युनिट काय, पास्कल. बायोंट फोर्स म्हणजे एखाद्या द्रव पदार्थाला वर अपवर्ड डायरेक्शनने फोर्स एक्झर्ट करतो, त्याला बायोंट फोर्स म्हणतात. प्रॉपर्टी ऑफ लिक्विडची अशी प्रॉपर्टी जी अपवर्ड फोर्स एक्झर्ट करते, त्या लिक्विडला, म्हणजे भांड्यात पाणी, बॉटलमध्ये पाणी आहे, त्या पाण्याला वर ढकलते कोणते तरी फोर्स, त्याला बायोंट फोर्स म्हणतात. मग हा जो काय बायोंट फोर्स आहे हा व्हॉल्यूमवर डिपेंड असतो ऑब्जेक्टच्या, आणि डेन्सिटी, लिक्विडची काय डेन्सिटी आहे त्याच्यावर पण डिपेंड असतो. म्हणजे पाण्यावर जे जहाज तरंगतात तर ते बायोंट फोर्स असतो ना समुद्राचा त्यावर, तर त्या जहाजाचा आकार किती आहे. आपण बघतो की साधा पेन जर टाकला तर तो पटकन डुबल, पण त्याच ऐवजी आपण जर शीट टाकली, अशी मोठी काहीतरी शीट लाकडाची वगैरे, याचं वजन जास्त जरी असलं तरी सुद्धा ते डुबणार नाहीये, कारण ते व्हॉल्यूम त्याचं मॅटर करतं. जेवढा व्हॉल्यूम जास्त असतो तेवढा फोर्स जास्त एक्झर्ट होणार आहे, तेवढं ते बुडू देणार नाहीये वस्तूला. ठीक आहे, नेक्स्ट आहे डेन्सिटी ऑफ लिक्विड. जर लिक्विडची डेन्सिटी जास्त असली तर फोर्स जास्त एक्झर्ट होणार आहे. व्हॉल्यूम वस्तूचं जास्त असलं तर जास्त फोर्स एक्झर्ट होणार आहे ऑब्जेक्टच्या, वस्तूचं, आणि इथं लिक्विडची डेन्सिटी जास्त असली तर फोर्स, जो काय अपवर्ड फोर्स आहे तो जास्त एक्झर्ट होणार आहे. इफ बायोंट फोर्स एक्झिट दॅन वेट ऑफ ऑब्जेक्ट फ्लोट ऑन लिक्विड. म्हणजे ही जी काय ऑब्जेक्ट आपण टाकलेली आहे हिच्यापेक्षा जास्त बायोंट फोर्स गेला, ठीक आहे, त्या वेट ऑब्जेक्टच्या वेट पेक्षा जास्त बायोंट फोर्स गेला तर ती ऑब्जेक्ट तरंगते, नाहीतर ती पार्शियली तरंगते, नाहीतर मग ती बुडून जाते. आर्किमिडीज प्रिन्सिपल काय, वेन बॉडी इमर्स कम्प्लिटली और पार्शियली इन अ फ्लुइड. आता हे फ्लुइड आहे, एका भांड्यामध्ये 2 भांडे काढतो मी, ठीक आहे, ते म्हणते की पार्शियली, एक तर पार्शियली असं असणार आहे आणि कम्प्लिटली म्हटलं तर कम्प्लिटली बुडालेलं आहे. इट एक्सपिरियन्स अपवर्ड फोर्स. आता पार्शियली आहे म्हणजे काय, तर थोडाफार अपवर्ड आहे आणि हा याच्यात थोडा कमी अपवर्ड आहे. इट एक्सपिरियन्स अपवर्ड फोर्स इक्वल टू द वेट ऑफ दॅट फ्लुइड डिस्प्लेस बाय इट. आता हे काय म्हणते, एवढं बुडालंय म्हणजे एवढं लिक्विड त्यांनी बाहेर काढलं, ठीक आहे, ही पूर्ण वस्तू बुडाली म्हणजे त्यांनी एवढं लिक्विड बाहेर काढलं. मग हा जो काय फोर्स एक्झर्ट केलेला आहे तो इक्वल असतो कशाच्या, तर हे जे काही लिक्विड त्यांनी डिस्प्लेस केलंय बाहेर त्या लिक्विडच्या इक्वल असतो तेवढा फोर्स. ठीक आहे, ऍप्लिकेशन काय, सबमरीन, शिप्स, लॅक्टोमीटर, हायड्रोमीटर. हे बनवताना हायड्रोमीटर डेन्सिटी ऑफ लिक्विड मोजायला वापरला जातं, हायड्रोमीटर. आणि हायग्रोमीटर वेगळं आहे. हायग्रोमीटर कशासाठी वापरतात कमेंट करा. हायग्रोमीटर नेक्स्ट, ऑब्जेक्टची डेन्सिटी लिक्विड पेक्षा जास्त असेल तर ते बुडणार आहे. आपण बघितलं की डेन्सिटी ऑफ लिक्विड, डेन्सिटी लिक्विडची जास्त असेल तर तो जास्त फोर्स करतो लिक्विडच्या, पण इथं म्हणतोय, सॉरी,
पण इथं आपण म्हणतोय की ऑब्जेक्टची जर डेन्सिटी लिक्विडपेक्षा जास्त असेल तर बुडेल का? तर लिक्विडची जर डेन्सिटी जास्त असली तर जास्त फोर्स येतो, पण लिक्विडची जर डेन्सिटी कमी झाली तर कमी फोर्स येईल. कमी फोर्स आला म्हणजे ऑब्जेक्टने त्याला ओव्हरकम केला आणि तो बुडायला लागलाय. ठीक आहे. रिलेटिव्ह डेन्सिटी, रिलेटिव्ह असा शब्द आहे म्हणजे याच्यात युनिट येणारच नाही. रिलेटिव्ह डेन्सिटी काय असणार आहे? सबस्टन्सची डेन्सिटी, मास अपॉन व्हॉल्यूम, आणि वॉटरची डेन्सिटी, मास अपॉन व्हॉल्यूम, यांचे जे काही युनिट आहेत ते कट होणार आहेत. म्हणून रिलेटिव्ह डेन्सिटीचा फॉर्म्युला एवढंच लक्षात ठेवा की वॉटरच्या तुलनेत सबस्टन्सची जी काही डेन्सिटी आहे ती मोजली जाते. वॉटरच्या तुलनेत सबस्टन्सची डेन्सिटी मोजली जाते, त्याला रिलेटिव्ह डेन्सिटी म्हटलं जातं. नेक्स्ट सरफेस टेन्शन नावाचा एक पॉइंट आहे. पुस्तकात एवढा काय दिला नाहीये, मी खूप जास्त लिहिलंय, तुम्हाला त्याची गरज नाहीये. सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला आपण बघितला की फोर्स अपॉन लेंथ आहे. फोर्सचं युनिट आणि लेंथचं युनिट, मग हे त्याचं झालं एसआय युनिट सरफेस टेन्शनचं. सरफेस टेन्शन म्हणजे एक्झॅक्ट काय? तर टेन्शन कॉज बाय अट्रॅक्शन ऑफ पार्टिकल. हे जे काय पाण्याचे पार्टिकल्स आहेत पाण्यामध्ये, हे एकमेकांकडे अट्रॅक्ट होतात. ठीक आहे. किंवा हा जो ग्लास आहे, आता मी हा ग्लास काढतो. हा ग्लास आहे, हा ग्लास मध्ये पाण्यात आहे, म्हणजे या ग्लास मध्ये पाणी आहे. ठीक आहे. तर ह्या पाण्याच्या ड्रॉप्स मध्ये एकमेकांमध्ये अट्रॅक्शन आहे. किंवा हे जे काय ग्लासचा सरफेस आहे, हा सरफेस आणि हा पाण्याचा सरफेस, पाण्यात आणि ग्लासच्या सरफेस मध्ये पण जे अट्रॅक्शन आहे, आता पाण्यामध्ये जे अट्रॅक्शन आहे त्याला आपण कोहेसिव्ह म्हणतो, आणि पाण्याच्या ग्लासमध्ये आणि पाण्याच्या ड्रॉप मध्ये जे अट्रॅक्शन त्याला आपण ऍडेसिव्ह फोर्स म्हणतो. मग ह्याच्यामुळे जे काही टेन्शन होतं ना त्याला सरफेस टेन्शन म्हटलं जातं. मग याच्यात प्रश्न कसे बनतात? सोडा टाकल्यावर सरफेस टेन्शन वाढतं का? मीठ टाकल्यावर वाढतं का? कमी होतं का? त्याच्या पलीकडे जाऊन याच्यावर एक प्रश्न येतो, तो पण आपण बघूया. तर वॉशिंग सोडा टाकला तर सरफेस टेन्शन डिक्रीज होतं, म्हणून कपडे धुताना वगैरे तो आपण टाकतो. ठीक आहे. मीठ जर टाकलं तर सरफेस टेन्शन वाढतं. सोडा टाकल्यावर कमी होतं, मीठ टाकल्यावर सरफेस टेन्शन वाढतं. वॉटरचं सरफेस टेन्शन किती आहे? नाही म्हणून ती व्हॅल्यू पाठ करा की 0.072 न्यूटन पर मीटर सरफेस टेन्शन आहे वॉटरचं. सरफेस टेन्शन ऑफ ड्रॉपलेट आणि हॉलो बबल, हे जे काय लिहिलंय, आता एक एमसीक्यू येतो, ए म्हणतात की ए ड्रॉपलेटचा आहे आणि बी हा हॉलो बबलचा सरफेस टेन्शन आहे. तर या दोघांमधलं रिलेशन काढा. तर ते फॉर्म्युला आपल्याला माहित नसतो, फक्त ए इक्वल्स टू बी, हे रट्टा मारून टाका याला. डेरिव्हेशन वगैरे 11-12 होतं, ते काय डोक्यात घुसत नव्हतं, तर सोडून द्या त्याला. ठीक आहे. त्यानंतर हा इनर प्रेशर आहे आणि आउटर प्रेशर आहे. तर इनर मायनस आउटर केला तर काहीतरी हे टू सरफेसचा फॉर्म्युला वन सरफेसचा, ते एक्सप्लेन करायला मला वेळ पण नाहीये किंवा आपण ते करायला पण नाही पाहिजे, म्हणून डायरेक्टली आपण एकच फॉर्म्युला पाठ करू कॅपिलरिटीचा. कॅपिलरिटी, एच हाईट. कॅपिलरी म्हणजे काय रे? तर जे काही झाडं आहेत, मुळांमधून त्या झाडांना पाणी मिळतं वगैरे, तर मुळांमधून असं वर 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 जातं. किंवा तुमचा हायलायटर आहे, तो त्या हायलायटर इंक बॉटल मध्ये आपण डुबून ठेवतो उलटा मारून, आणि ते हायलायटर मध्ये इंक भरल्या जाते. ठीक आहे. तर ही कॅपिलरी रिॲक्शन आहे. ठीक आहे. दुसरी अजून एक दिवा आहे, तुमचा दिवा, दिव्याची जी वात आहे, त्या वात मध्ये सुद्धा हळूहळू ते तेल जे ते सोकल्या जातं, त्याला म्हटलं जातं कॅपिलरी ऍक्शन. कॅपिलरिटीचा फॉर्म्युला होता एच इक्वल्स टू, म्हणजे किती हाईट मध्ये ते वाढल, तर 2t. टी म्हणजे सरफेस टेन्शन, कॉस थिटा त्यांच्यातला अँगल किती आहे, आर म्हणजे रेडियस त्या कॅपिलरी ट्यूबची, डेन्सिटी, आणि जी ग्रॅव्हिटी. अँगल काय? कॉस थिटा. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असतो. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे काय? आता मी तुम्हाला सांगितलं ना, समजा हा ग्लासचा सरफेस आहे आणि हे पाण्याचा थेंब आहे, त्यांच्यातला जो काय अँगल आहे बघा, हा अँगल ऍक्यूट अँगल आहे. ऍक्यूट म्हणजे काय? 90 डिग्री पेक्षा कमी असणारा. तेच जर असं जर ग्लास काढला असता मी असा, तर हा जो अँगल आहे हा ऑप्ट्यूज झाला असता. ऑप्ट्यूज म्हणजे काय? 90 पेक्षा जास्त अँगल. तर ऍक्यूट किंवा ऑप्ट्यूज अँगल तो असू शकतो. इथं लिहिलंय अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जर 90 डिग्री पेक्षा कमी असला तर त्याला वेटिंग म्हटलं जातं, पाणी पसरतं. आणि 90 डिग्री पेक्षा जास्त अँगल असला तर नॉन वेटिंग म्हटलं जातं, पाणी ड्रॉपलेट फॉर्म करतं पण पसरत नाही किंवा चिपकत नाही. प्लांट वॉटर ट्रान्सपोर्टेशन, इंक ऍब्झॉर्ब, ऑइल इन लॅम्प, हे सगळे सरफेस टेन्शनचे एक्झाम्पल होते, सॉरी कॅपिलरी ऍक्शनचे एक्झाम्पल होते. नेक्स्ट आहे ह्युमिडिटी. ह्युमिडिटी सॅच्युरेटेड एअर आणि अनसॅच्युरेटेड एअर. हायएस्ट ह्युमिडिटी असते सॅच्युरेटेड एअर मध्ये, अनसॅच्युरेटेड एअर मध्ये अजून पाणी टाकू शकतो. आता ह्युमिडिटी, रिलेटिव्ह ह्युमिडिटी वगैरे आपण ते सगळं बघतो. तर ऍक्च्युली काय कन्सेप्ट आहे, ह्युमिडिटी म्हणजे त्या हवेत असणारं बाष्पाचं प्रमाण, म्हणजे पाण्याचं प्रमाण. मी सांगितलं की मराठवाड्यात आपण बघितलं तर
त्या हवेत पाण्याचं प्रमाण बऱ्यापैकी कमी असतं, पण त्याच उलट मुंबईला गेलो, कोकणात गेलो तर तिथं दमट फील होतं. यस, येतोय आवाज? ह्युमिडिटीवर होतो आपण. मराठवाड्यात आपल्याला कोरडं जाणवतं, कारण हवेत पाण्याचं प्रमाण, बाष्पाचं प्रमाण कमी असतं, मुंबईला कोकणात जास्त असतं. तर मुंबईकडची जी काय हवा आहे ती सॅच्युरेटेड एअर आपण म्हणतो, हायेस्ट ह्युमिडिटी असते त्याच्यात. सॅच्युरेटेड एअर मुंबई कोकणाची जास्त पाणी असतं, आणि आपल्या इकडची मराठवाड्याची, विदर्भाची जी अनसॅच्युरेटेड एअर असते, म्हणजे काय, तर तिच्यात अजून जास्त बाष्पाचं प्रमाण सामावून घेतलं जाऊ शकतं. सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड समजलं. नेक्स्ट आहे ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी, रिलेटिव्ह ह्युमिडिटी आणि स्पेसिफिक ह्युमिडिटी. ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी म्हणजे त्या इयरमध्ये व्हॉल्यूम, त्या इयरच्या व्हॉल्यूम मध्ये, म्हणून तिथं मीटर क्यूब असं युनिट आहे, किती वॉटर प्रेझेंट आहे, किती ग्राम वॉटर प्रेझेंट आहे, ठीक आहे, तर ते मोजलं जातं, त्याला ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी म्हटलं जातं. रिलेटिव्ह ह्युमिडिटी मध्ये रेशो असतो, रिलेटिव्ह जिथं शब्द आला तिथं रिलेटिव्ह असतं, की आता सध्या त्या वॉटर वेपर मध्ये किती अमाऊंट, सॉरी, आता त्या हवेमध्ये किती वॉटर वेपरचे अमाऊंट आहे, आणि किती अजून जास्त मॅक्सिमम अमाऊंट आहे, किती हवा वॉटर वेपर सामावून घेऊ शकते किंवा होल्ड करू शकते. इथं आपण जसं म्हणलं अनसॅच्युरेटेड एअर, की अजून त्याच्यात क्षमता असते पाणी सामावून घेण्याची, तर ते रिलेटिव्ह झालं. आता किती आहे आणि मॅक्सिमम किती, याचं रिलेशन रिलेटिव्ह मध्ये. स्पेसिफिक मध्ये पण रेशोच असतो, की जी काही वॉटर वेपर आहे त्याचं मास आणि टोटल जी काही मॉइस्ट एअर आहे आपली, त्याचं सॅम्पलचं त्या मास टोटल. ऍब्सोल्यूट, रिलेटिव्ह, स्पेसिफिक याचे फक्त फॉर्म्युले बघा. नाही ओळखता आलं तर इथं युनिट लिहिलेत. ऍब्सोल्यूटचं ग्राम मीटर पर क्यूब आहे, रिलेटिव्ह टक्केवारीत मोजले जाते, आणि स्पेसिफिक आहे त्याला युनिट नसतं, कारण हे मास आहे, हे मास आहे, हे केजी, हे केजी, डिलीट झालं, युनिट नाहीये. ठीक आहे. ऍब्सोल्यूट, रिलेटिव्ह, स्पेसिफिक नाही समजलं तर परत एकदा युट्यूबवर ऍब्सोल्यूट, रिलेटिव्ह, स्पेसिफिक टाकायचं, चांगले व्हिडिओ येतात अॅनिमेशन वाले, त्याच्यातून ते समजतं. इथं मी किती अॅनिमेशन नाही करून दाखवू शकत. कोल्ड एअर हॅज मोर ह्युमिडिटी, थंड हवेमध्ये खूप जास्त आर्द्रता असते. डेन्सिटी ऑफ वॉटर, इकडं नाही म्हणून पॉइंट लिहिलेत ते, 1000 केजी पर मीटर क्यूब ही वॉटरची डेन्सिटी आहे, आणि कोल्ड एअर हॅज मोर ह्युमिडिटी. मग गरम, प्रश्न डायरेक्ट वन सेंटेन्स मध्ये बनत, गरम हवेत जास्त असते का थंड हवेत, तर थंड हवेत जास्त ह्युमिडिटी असते. नेक्स्ट पास्कलचा लॉ, प्रेशर विल बी ट्रान्समिटेड इक्वली ऑन ऑल डायरेक्शन. काय म्हणते ते, असं जी काय पाण्याचा टब आहे त्यामध्ये समजा पाणी आहे, आणि इथं आपण बघितलं प्रेशर आहे समजा, तर तो प्रेशर सगळीकडे ट्रान्समिट होतो, ऑल डायरेक्शनला ट्रान्समिट होतो त्या पाण्याचा प्रेशर. ठीक आहे. प्रेशर विल ट्रान्समिटेड इक्वली इन ऑल डायरेक्शन, असं पास्कल लॉ म्हटले ते. 10⁵ पास्कल, 10⁵ पास्कल म्हणजे 760 mm ऑफ एच जी, त्याला सेंटीमीटर म्हटलं मजलं तर 76 सेंटीमीटर येतं. मी म्हणलं एमपीएससीचा पॅटर्न काय, की एकतर मिलीमीटर मध्ये देणार किंवा सेंटीमीटर मध्ये देणार, आणि त्या 10⁵ पास्कललाच आपण 1 बार असं सुद्धा म्हणतो. 10⁵ पास्कललाच 1 बार म्हणतो. 1 बार म्हणजेच 760 mm मर्क्युरीचा, आणि 760 mm म्हणजेच 76 सेंटीमीटर, त्यालाच 1 बार, 10⁵ पास्कल. जसं जसं आपण समुद्र सपाटीपासून वर वर जातो तसा तसा प्रेशर कमी होत जातो. प्रेशर कमी होतो का वाढतो, तर प्रेशर कमी होत जातो, तेवढं लक्षात ठेवायचं. जसं जसं आपण उंचीवर जातो समुद्र सपाटीपासून, प्रेशर कमी होतो, कमी होतो प्रेशर. नेक्स्ट आहे, जर ऍटमॉस्फेरिक प्रेशर नसतं आपल्या इथं, तर आपल्या बॉडीचं काय हालत झालं असतं, कारण ब्लड व्हेसल काय करतात, ते बॅलन्स करतात ना ऍटमॉस्फेरिक प्रेशरला. तर आपल्या ब्लड व्हेसल रप्चर झाल्या असत्या ऍटमॉस्फेरिक नसता पृथ्वीचा तर. टेम्परेचर वाढलं तर साईज वाढते आणि डेन्सिटी कमी होते. आता एखाद्या वस्तूचं टेम्परेचर वाढवलं तर त्याची साईज वाढणार आहे, कारण त्याच्यातले जे समजा प्लॅस्टिकच धरू ना आपण, समजा प्लॅस्टिक आहे हे, ठीक आहे, जर मी टेम्परेचर वाढवलं तो एवढा झाला, येस एक सेकंड हा, येस, आता मी काय आणलं, प्लॅस्टिक आहे एवढं, याचं टेम्परेचर वाढवलं तो एवढा झाला, म्हणजे याचं मास वाढलं का व्हॉल्यूम वाढलं, व्हॉल्यूम वाढलं. डेन्सिटीचा फॉर्म्युला काय आपला, डेन्सिटी इक्वल्स टू मास अपॉन व्हॉल्यूम. जर आपण म्हटलं इथं मास नाही चेंज होणार ना रे, मास कसं चेंज होईल,
व्हॉल्यूम वाढलं, व्हॉल्यूम वाढल्यानंतर काय होतं, डेन्सिटी कमी होती. म्हणून हे काय म्हणतात, जर टेम्परेचर वाढवलं तर त्याची साईज वाढते आणि साईज वाढल्यानंतर डेन्सिटी कमी होते. जर टेम्परेचर वाढवलं तर सरफेस टेन्शन कमी होतो. सरफेस टेन्शन सोड्यामुळे पण कमी होतो आणि टेम्परेचरमुळे पण कमी होतो. पण सॉल्ट सॉल्ट टाकलं तर सरफेस टेन्शन वाढतं. टेम्परेचरचा सरफेस टेन्शनवर काय परिणाम होतो हा फॅक्ट लक्षात ठेवायचा. नेक्स्ट आहे स्पीड ऑफ एअर इन्क्रीजेस, प्रेशर डिक्रीजेस. हवेचा स्पीड वाढवला तर प्रेशर सुद्धा डिक्रीज होतो बऱ्या प्रमाणात. अर्ली मॉर्निंग वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ एअर इज लेस. सकाळी सकाळी हवेची जी काय वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी आहे, बाष्पधारण क्षमता आहे, ती कमी असते. म्हणून हवेतलं जे काय पाणी आहे त्याचे दव बिंदू तयार होतात, ड्यू ड्रॉप्स तयार होतात. टेम्परेचर ऑफ वॉटर इन्क्रीजेस फ्रॉम 0 डिग्री टू 4 डिग्री सेल्सिअस. इट कॉन्ट्रॅक्ट, आकुंचन पावतं. त्याला आपण अनॉमलियस बिहेवियर ऑफ वॉटर म्हणतो, असंगत पाण्याचे आचरण. ऍक्च्युली काय व्हायला पाहिजे, आपल्याला माहिती की जर टेम्परेचर वाढवलं तर एक्सपान्शन व्हायला पाहिजे, एक्सपांड व्हायला पाहिजे कोणती पण गोष्ट. पण इथं काय होते, कॉन्ट्रॅक्ट होते. म्हणजे ते असंगत आचरण आहे, म्हणून त्याला म्हटले की बाबा उलट काम करते. रिगेलेशन नावाचा एक शब्द आला होता, रिगेलेशन. रिइमर्जन्स ऑफ आईस व्हेन प्रेशर इज रिमोट, त्याला म्हटला तर रिगेलेशन. बर्फ जो आहे त्याच्यावरचा जर प्रेशर काढला तर तो रिइमर्जन्स होतो, त्याला रिगेलेशन म्हटलं. आता मराठीत मला त्याचे शब्द आठवण्यात, रेग्युलेशन वगैरे, म्हणून मी काय ते सांगत नाही. तर अशा प्रकारे आपण 5 चॅप्टर बघितलेत. पुढचं सेशन एक ब्रेक घेऊ आणि त्यानंतर घेऊयात. ओके.